डोंबिवलीमध्ये एमआयडीसीच्या भीषण स्फोटामध्ये आता मृतांचा आकडा 8 वर पोहोचलेला आहे, तर 64 जण जखमी आहेत। कंपनीमध्ये अजून सुद्धा काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे आज पुन्हा या कंपनीमध्ये अग्निशमन विभागाकडून सर्च ऑपरेशन हे सुरू राहणार आहे। कंपनी बाहेर बेपत्ता कामगारांचे कुटुंबीय जमलेले आहेत। डोंबिवलीतील एमआयडीसी मधील अमुदान केमिकल कंपनीमध्ये रिएक्टरचा भीषण स्फोट झाला। हा स्फोट इतका भीषण होता की या कंपनीच्या आजूबाजूच्या 5 कंपन्यांना देखील आगीची झळ बसलेली आहे। सुमारे 4 ते 5 किलोमीटर परिसरामध्ये स्फोटामुळे फुटलेल्या काचा पत्रे हे सर्वत्र पाहायला मिळत आहे। आजूबाजूच्या इमारतीच्या काचाही यावेळी फुटलेल्या आहेत। दुसरी बॉडी पूर्ण जळून खाक आहे। दरम्यान डोंबिवली एमआयडीसी अमुदान कंपनी रिएक्टर ब्लास्ट प्रकरणामध्ये कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। डोंबिवली एमआयडीसी फेज 2 सोनारपाडा इथल्या अमुदान केमिकल कंपनीमध्ये रिएक्टर ब्लास्ट झाल्यामुळे भीषण आग लागली होती आणि त्यानंतर 3 कंपन्या आगीच्या विळख्यात सापडल्या। मेहता पेंट्स, केजीएन केमिकल, सप्तवर्ण, हुंडाई शोरूमला सुद्धा आगीची झळ बसलेली आहे। डोंबिवलीमधल्या या घटनेनंतर आपण पाहतोय आता कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सध्या एमआयडीसीतील या स्फोटानंतर 8 जण मृत आहेत, तर 64 जण जखमी असल्याची माहिती मिळते। तर आपण पाहतोय या घटनेनंतर 3 कंपन्या आगीच्या विळख्यात सापडलेल्या आहेत। मेहता पेंट्स, केजीएन केमिकल, सप्तवर्ण आणि हुंडाई शोरूमला सुद्धा आगीची झळ बसलेली आहे। त्यामुळे या घटनेचं गांभीर्य पाहता आपण पाहतोय की आता या मालकाविरोधातच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। डोंबिवली एमआयडीसी फेज 2 सोनारपाडा इथली ही घटना आहे। अमुदान केमिकल कंपनीमध्ये रिएक्टर ब्लास्ट झाल्यामुळे भीषण आग लागली होती आणि अजून सुद्धा शोधकार्य हे सुरूच आहे। काही जण इथे अडकले असल्याची भीती व्यक्त केली जाते। काल दुपारच्या सुमारास डोंबिवली एमआयडीसी फेज 2 परिसरातील अमुदान या कंपनीत रिएक्टरचा ब्लास्ट झाला। हा ब्लास्ट इतका भीषण होता की या कंपनीचं याची झळ आजूबाजूच्या 4 ते 5 कंपन्यांना देखील बसली। तसेच या परिसरातील सुमारे 1 किलोमीटरच्या परिसरातील घरांच्या काचा देखील तडकल्याचं पाहायला मिळालं। एकंदरीतच या दुर्घटनेमध्ये कालपर्यंत 64 जण ही जखमी झाली होती, तर 8 जणांचा मृत्यू झाला होता। आणखी काही जण देखील या कंपन्यांमध्ये अडकले असल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते। आणखी काही लोक या कंपनीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते आणि काही बेपत्ता नागरिक आहेत, काही बेपत्ता कर्मचारी आहेत, त्यांचे जे नातेवाईक आहेत हे काल दुपारपासूनच त्यांचे ओळख पटते का याबाबत, ते मिळतात का याबाबत त्यांचं कंपनीच्या बाहेरच उभे राहून ते वाट पाहत आहेत। अभिजित देशमुख, साम टीव्ही, डोंबिवली।